नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरी यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत LLB 5 इयर इंटिग्रेटेड कोर्स CET 2023। तर विद्यार्थी मित्रांनो, लॉ CET ची तयारी करत असताना जे विद्यार्थी 5 वर्षीय अभ्यासक्रमासाठी CET परीक्षा देणार आहेत तर त्यांच्याकरिता आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करत असताना कोणत्या टॉपिकचा अभ्यास करायचा, त्यानंतर कोणते टॉपिक वाचायचे किंवा काय वाचायचे नाही हे आता आपल्याला पाहायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करत असताना अभ्यासाला एक चांगली दिशा मिळावी याकरता मी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, 5 वर्षीय पदवी अभ्यासक्रम, 5 वर्षीय लॉ CET चा जो अभ्यासक्रम आहे आणि त्याची जी CET ची परीक्षा आहे तर ती 20 एप्रिल 2023 ला होणार आहे आणि 3 वर्षीय पदवी अभ्यासक्रम जो आहे तर त्याची 2 मे आणि 3 मे ला होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षांकरिता 5 वर्षीय अभ्यासक्रमाला ज्यावेळेस आपण CET ला बसू त्यावेळेस परीक्षेला आपल्याला अंदाजे प्रत्येक विषयावर किती प्रश्न विचारले जाणार आहेत, त्यानंतर आपण जो अभ्यास करतोय तर तो योग्य दिशेने करतोय का, या सगळ्या गोष्टींची उकल आज आपल्या व्हिडिओ लेक्चर मध्ये होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2016-17 पासून पदवी अभ्यासक्रमासाठी राज्यस्तरीय सामायिक प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश निश्चित करण्याचे महाराष्ट्र राज्य सरकारने योजले आहे। म्हणजेच 2022-2023 च्या 3 वर्षीय पदवी अभ्यासक्रम आणि 5 वर्षीय पदवी अभ्यासक्रमासाठी येत्या शैक्षणिक वर्षात तुम्ही प्रवेश घेण्याचे ठरवले असतात तुम्हाला CET ला सामोरे जावे लागणार आहे। तर येत्या 20 एप्रिलला 5 वर्षीय पदवी अभ्यासक्रम आणि 2 व 3 मे ला 3 वर्षीय पदवी अभ्यासक्रमासाठी ही CET परीक्षा घेण्यात येणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, लॉ CET चे परीक्षेचे वेळापत्रक, त्यानंतर परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे हॉल तिकीट या सर्वांची माहिती आम्ही आपल्याला आमच्या या चॅनलवर देणार आहोत। तर ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर त्यांनी चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर एका चांगल्या कॉलेजला प्रवेश घेऊ इच्छिता असाल तर तुम्हाला आजपासूनच सराव प्रश्नपत्रिका सोडायला सुरुवात करावी लागणार आहे आणि चांगले मार्क तुम्हाला मिळावे लागणार आहेत। विद्यार्थी मित्रांनो, CET चा हा पेपर 150 मार्काचा असतो आणि हा पेपर आपण मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये देऊ शकतो। विद्यार्थी मित्रांनो, या पेपरची स्वरूप एकूण 150 गुणांचा हा पेपर असणार आहे। सर्व प्रश्न हे बहुपर्यायी असतील, प्रत्येक प्रश्नाला 1 गुण म्हणजे 150 गुण असतील आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याकडे 2 तास म्हणजे 120 मिनिटाचा वेळ असणार आहे। तर त्याकरता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला वेळेचं योग्य नियोजन करायचं आहे आणि नियोजनाप्रमाणे पेपर सोडवायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, CET चा हा पेपर कॉम्प्युटर बेस एक्झाम असणार आहे, त्यामुळे तुम्हाला CET मधील येणारे प्रश्न इंग्रजी आणि मराठी भाषेत पाहायला मिळतील। विद्यार्थी मित्रांनो, तर लॉ CET मध्ये ज्यावेळेस तुम्ही 5 वर्षीय अभ्यासक्रमासाठी CET देत असताल त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला लीगल ॲप्टिट्यूड म्हणजे कायदेविषयक अभिवृत्ती याकरता 40 गुण आहेत, त्यानंतर सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडी याकरता 30 गुण आहेत, त्यानंतर लॉजिकल आणि ॲनालॉजिकल रिझनिंग म्हणजे विश्लेषणात्मक कारणे याकरता 40 गुण आहेत, म्हणजे याचे 40 प्रश्न असतील। इंग्रजी भाषेचे एकूण 30 प्रश्न असतील आणि त्याचबरोबर बेसिक मॅथमॅटिक्स याचे 10 गुण असतील। विद्यार्थी मित्रांनो, हा विषय फक्त लॉ CET 5 इयर करता आहे, 3 इयर करता नाही। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे एकूण 150 गुणांचा हा पेपर असणार आहे। आता आपण सर्वप्रथम पाहणार आहोत की कायदेशीर अभियोग्यता आणि कायदेशीर कारण मीमांसा यामध्ये सर्वात जास्त प्रश्न भारतीय राज्यघटना यावर येणार आहेत। अंदाजे 12 ते 15 प्रश्न भारतीय राज्यघटना या सेपरेट टॉपिकवर नेहमी येत असतात। विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण डेटा आहे तर तो मागील 2 ते 4 वर्षापूर्वीच्या क्वेश्चन पेपरला पाहून आम्ही हा डेटा कलेक्ट केलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटना यावर आपल्याला कमीत कमी 12 ते 15 प्रश्न येऊ शकतात। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, कायदेशीर म्हणी आहेत लीगल मॅगझिन त्या 2 येऊ शकतात म्हणजे 2 मार्काला येऊ शकतात। त्यानंतर फौजदारी कायदा साधारण 6 मार्कांना येऊ शकतो आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे कराराचा कायदा कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट त्यावरही 10 ते 12 प्रश्न येऊ शकतात। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, अपकृत्याचा कायदा लॉ ऑफ टॉर्ट यावर साधारण 5 ते 6 प्रश्न येऊ शकतात आणि फॅमिली लॉ कौटुंबिक कायदा यावर साधारण 1 ते 2 प्रश्न येऊ शकतात। तर विद्यार्थी मित्रांनो, कायदेशीर अभियोग्यता हा टॉपिक आहे, तर यामध्ये भारतीय राज्यघटना आणि कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट या 2 विषयावर जास्तीत जास्त प्रश्न असू शकतात। यानंतरचा दुसरा सब्जेक्ट आहे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी। विद्यार्थी मित्रांनो, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी याचा अभ्यास करत असताना आपल्याला इतिहास यावर
सर्वात जास्त प्रश्न विचारतात। त्यानंतर भूगोल याकरता साधारण 4 ते 5 प्रश्न विचारले जातात। त्यानंतर अर्थशास्त्र आहे, नागरिकशास्त्र, बँकिंग वरील काही प्रश्न असतात, टॅक्स वर काही प्रश्न असतात। साधारण 3 ते 4 मार्काला हे विचारले जातात। विद्यार्थी मित्रांनो, जगात काय घडामोडी चालू आहेत यावरही 5 ते 6 प्रश्न असतातच। आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला साधारण 1 वर्षापासूनचे ते परीक्षेच्या दिनांकापर्यंतच्या सर्व घडामोडी आपल्याला साधारण 10 ते 15 मार्काला विचारतात। येथे मी अंदाजे 12 असं लिहिलेलं आहे, परंतु 10 ते 15 मार्क आपल्याला या परीक्षेमध्ये असू शकतात। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी यामधील मागील 1 वर्षापासूनचा चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे, जेणेकरून आपल्याला हे 15 पैकी 15 मार्क मिळू शकतील। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मे 2022 पासून ते आता परीक्षेपर्यंतच्या संपूर्ण घडामोडीवर एकदा रिव्हिजन करायची आहे, एकदा संपूर्ण वाचून घ्यायचं आहे। यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी भाषा। साधारण इंग्रजी भाषेवर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द आणि शब्दार्थ यावर 4 ते 5 प्रश्न विचारले जातात। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, वाक्यात दुरुस्ती करणे, वाक्य पुन्हा लिहिणे, एका वाक्याच्या बदल्यात दुसरा शब्द, वाक्प्रचार आणि गाळलेल्या जागा, तर याकरता साधारण 5 गुण आपल्याला असतात। याचे 5 प्रश्न येत असतात। त्यानंतर आहे इंग्रजीमधील चुकांच्या पद्धती, जागच्या जागी चुका, शब्दरचना किंवा शब्दरचना चुकीची असणे, शब्दरचनेमध्ये व्याकरणिक चुका असणे किंवा शब्दांची अदलबदल केलेली असते, यावरही 5 ते 6 प्रश्न विचारले जातात। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी भाषेचे 2 परिच्छेद दिले जातात आणि तो परिच्छेद वाचून आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरे लिहायची असतात। त्यामध्ये क्लोज टेस्ट हा एक सब्जेक्ट आहे आणि त्यावर साधारण 10 ते 12 प्रश्न असतात। विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी भाषेचे 2 परिच्छेद हमखास येत असतात, त्यामुळे इथे आपल्याला स्कोरिंग करण्यासारखा हा विषय आहे। इंग्रजी भाषेमधील 2 परिच्छेद आपल्याला देत असतात आणि त्यावर प्रश्न विचारले जातात। बऱ्याच वेळा समानार्थी, विरुद्धार्थी शब्दही या परिच्छेदमधून घेतलेले असतात आणि इंग्रजी भाषेवर इतरही काही प्रश्न असतात, ते 5 मार्काला आपल्याला विचारले जातात। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी भाषा आपल्याला 30 गुणांसाठी आहे। त्यानंतर आहे मूलभूत गणित। तर 5 वर्षीय लॉ CET मध्ये हा एक सब्जेक्ट आहे। यामध्ये साधारणतः गणिताच्या प्रश्नांची सुरुवात 10वी आणि 12वी या बेसवर असते। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये नफा आणि तोटा, वेग आणि अंतर, काम आणि वेळ यावर साधारण 5 प्रश्न असतात आणि बीजगणितामधून 2 ते 3 प्रश्न घेतलेले असतात आणि सरासरी, क्रमसंचय, एकीकरण, भूमिती, आकृत्या यावर साधारण 1 प्रश्न असतो। अशा प्रकारे हा सब्जेक्ट 10 गुणांना आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तार्किक विश्लेषण म्हणजे हा बुद्धिमत्तेचा विषय आहे। यामध्ये बरेच प्रश्न आपल्याला दिसून येतात। विद्यार्थी मित्रांनो, वर्णमालेवर आधारित प्रश्न, समान शब्द किंवा समान संबंध असणारे शब्द, त्यानंतर अंक व अक्षर मालिका, विसंगत घटक ओळखणे, रक्तातील नातेसंबंध, सांकेतिक संबंध, सांकेतिक लिपी, दिशा चाचणी, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर, त्यानंतर रांगेत स्थान शोधणे, बऱ्याच प्रकारे कुट प्रश्न असतात, त्यानंतर घड्याळावर आधारित प्रश्न असतात, कॅलेंडरवर आधारितही प्रश्न असतात, काही वेन आकृत्यावर प्रश्न असतात आणि ज्यामध्ये 2 वाक्यांवरून निष्कर्ष काढतात अशा विषयावरही 1 किंवा 2 प्रश्न असतात। तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, तार्किक विश्लेषण यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त प्रश्न अंक व अक्षरमालिका यावर विचारले जातात। त्याचबरोबर कुट प्रश्न आणि रांगेतील स्थान ओळखणे यावरही आपल्याला साधारण 5 प्रश्न असतात। त्यामुळे आपल्याला हे संपूर्ण टॉपिक तुम्ही जर वाचले असतील तर तुम्हाला रिव्हिजन करायचे आहे आणि तुम्ही जर वाचले नसतील तर इथून पुढे तुम्हाला आता 20 दिवसांचा कालावधी आहे, या संपूर्ण विषयाचा अभ्यास योग्यरित्या करायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, प्रश्नांची संख्या मी मुद्दामून आपल्याला दिलेली आहे, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की कोणता टॉपिक आपल्याला व्यवस्थित करायचा आहे, ज्यामुळे आपल्याला CET मध्ये जास्तीत जास्त मार्क मिळतील। विद्यार्थी मित्रांनो, 2022च्या CETचा जर विचार केला तर आपल्याला साधारण यावर्षी 100 पेक्षाही जास्त मार्क्स मिळवणे आवश्यक आहे। तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 80 ते 90च्या दरम्यान मार्क असणे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला ILS सारख्या चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकेल।
अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो मी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे की तुम्हाला LLB CET 5 इयरसाठी प्रत्येक सब्जेक्टवर किती प्रश्न अंदाजे येऊ शकतात आणि तुम्हाला कोणता टॉपिक चांगल्या प्रकारे करायचा आहे, इथून पुढे तुम्हाला रिव्हिजन कशा प्रकारे करायची आहे, या संपूर्ण गोष्टीचा आपण उहापोह केलेलाच आहे। विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।